अनेक ठिकाणी भूमिपूजन करून देखील क्लस्टर योजनेची इमारत पूर्ण झाली नसल्यानं ठाणेकरांमध्ये आधीच संभ्रमाचं वातावरण आहे। त्यामुळे आता क्लस्टर योजनेला विरोध सुरू झाला असून वर्तकनगरमधील संतप्त रहिवाशांनी निदर्शनं केली। ठाण्यात क्लस्टर हटाव आणि म्हाडा बचाव अशा घोषणा देत नागरिक रस्त्यावर उतरले। सरकारनं आमच्या वसाहतीस क्लस्टरमधून वगळलं नाही तर सहकार विरोधात कायदेशीर लढा सुरू करू असा इशारा देत आमची घरं बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही या शब्दात नागरिकांनी प्रशासनाला ठणकावलं। वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतींचा क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार असल्यानं या निर्णयाविरोधात म्हाडा वसाहतीमधील नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवलाय। वर्तकनगर भीमनगर परिसरात म्हाडाच्या अनेक एकर जमिनी आहेत। या जमिनींवर म्हाडानं बैठ्या तसेच इमारतींच्या माध्यमातून वसाहती उभ्या केल्यात। या वसाहती जवळपास 3 दशकं जुन्या आहेत। तसंच या परिसराचा ठाणे महापालिकेनं 49 नागरी पुनरुत्थान आराखड्यामध्येही समावेश केलाय। येथील जमिनी म्हाडाच्या मालकीच्या असल्यानं महापालिकेला या ठिकाणी क्लस्टर योजना राबवणं शक्य होणार नाही। त्यामुळे महापालिकेने येथील 49.35 एकर इतकी जागा भाडेतत्वावर देण्याकरिता म्हाडाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले। परंतु क्लस्टर योजनेस आता म्हाडा वसाहतीतील रहिवाशांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे। म्हाडा वसाहत परिसरात साईनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही 30 वर्ष जुनी वसाहत आहे। या सोसायटीमध्ये जवळपास 388 कुटुंब वास्तव्यास असून 3500 नागरिक येथे राहत आहेत। या ठिकाणी क्लस्टरसाठी 2018 मध्ये हरकती नोंदवण्यात आल्या होत्या। सोसायटीला स्वतः पुनर्विकास करायचा आहे तसा प्रस्ताव देखील म्हाडाकडे सादर केला असतानाही क्लस्टरमध्ये समाविष्ट त्यांना केलं जात आहे। आमची म्हाडा वसाहत 30 वर्ष जुनी आहे। या ठिकाणी आमच्या 3 पिढ्या गेल्या आहेत। बिल्डरांच्या फायद्यासाठी क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचा घाट घातला जात आहे। आम्हाला क्लस्टर योजना नकोच। आमच्यावर क्लस्टर योजना लादण्याचा प्रयत्न झाल्यास सरकार आणि प्रशासनाविरोधात संघर्ष तयार होईल असा इशारा साईनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सचिव सुरेश चिखले यांनी दिलाय। 7 वर्षाने महानगरपालिकेने या ठिकाणी भीमनगर URC 18 सेक्टर 4 अंतर्गत या आमची म्हाडा वसाहत 3.9 एकर जागा म्हाडाने क्लस्टरमध्ये अन्याय केला म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय। आणि आंदोलन करत असताना ही जागा आमची म्हाडाची आहे। क्लस्टरचा यामध्ये काहीच आमच्यावरती हा जबरदस्तीने लादलेला हा क्लस्टर आहे त्यांचा आम्ही निषेध करतो। आणि या ठिकाणी या जो क्लस्टर योजना आहे ती कोणा स्लम एरिया झोपडपट्टी एरिया यांच्यासाठी असताना आम्हाला म्हाडाची योजना असताना आम्ही म्हाडाचे भागधारक असताना आमच्यावरती अन्याय करून हा क्लस्टर योजना राबवली आहे त्याचा आम्ही निषेध करतो। आणि आम्ही एवढं विनंती करतो की आमचा हा क्लस्टर हटवण्यासाठी आपण सोसायटी प्रयत्न करीलच पण आपला पण सपोर्ट राहायला पाहिजे। आणि या ठिकाणी कोणी इथे येईल आणि आपल्याला काय आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करील तर आपण न घाबरता आपण बळी न पडता आपण म्हाडाच्या पुनर्विकासामध्ये जाणार आहोत याची सगळ्यांनी खात्री करून या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहून आपल्याला या ठिकाणी आपला एकजूट दाखवायची आहे। एकजूट दाखवून आपल्याला आपला निषेध नोंदवायचा आहे। नागरिकांनी यामध्ये जे आहे ते सहभाग नोंदवला। सब मिलके आज भाजपानं संघटनात्मक बदल करत शहरातील 18 मंडल अध्यक्षपदी तरुणाईला संधी दिली आहे। 35 ते 45 वयोगटातील आक्रमक तरुण कार्यकर्त्यांच्या हाती स्थानिक संघटना सोपवली असून संघटना बळकट करण्याचं लक्ष ठेवलंय। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी तरुणांची टीम बांधणी करून ठाण्यात शतप्रतिष्ठा भाजप करण्याचा निर्धार केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आज एकाच वेळी मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली। त्यानुसार ठाणे शहर जिल्ह्यात आज मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। यापूर्वी भाजपची ठाणे महापालिका क्षेत्रात 12 मंडल अस्तित्वात होती। त्यांची पुनर्रचना करून 18 मंडल तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी दिली आहे। भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांबरोबर संवादही साधण्यात आला। त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन नव्या मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली। भाजपच्या संघटन पर्व अभियानात शहरात नोंदणीलाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील सर्व भागात संघटनात्मक जाळं मजबूत करून प्रत्येक बूथवर 51% मतं मिळवण्याचा निर्धारही करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी दिली आहे। त्यांमध्ये सर्वसमावेशक समाजाचा समावेश करून निवड करण्यात आली आहे। भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नव्या मंडल अध्यक्षांना सन्मानित करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। वक्फ सुधारणा कायद्याचं निमित्त करून पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या नरसंहाराविरोधात शनिवारी संध्याकाळी ठाण्यात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आणि हिंदू संघटनांनी निदर्शनं केली। यावेळी आंदोलकांनी जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली। केंद्र सरकारनं वक्फ सुधारणा अधिनियम संसदेत मंजूर केल्यानंतर पश्चिम बंगाल राज्यात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार, खुनांच्या घटना वारंवार वाढत आहेत। हिंदूंवर होणाऱ्या नरसंहार आणि अत्याचाराच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असून देशभरात हिंदू संघटनांकडून पश्चिम बंगाल सरकार विरोधात क्रोध व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर ठाण्यातही बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती आदी हिंदू संघटनांच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृहासमोर ही निदर्शनं केली। आंदोलकांनी घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली। या आंदोलनात बजरंग दल ठाणे संयोजक ॲडव्होकेट सर्वेश तिवारी, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री सौरभ पांडे, बजरंग दल संयोजक वेदांत जाधव, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका स्वाती भोसले, मातृशक्ती घोडबंदर रोडच्या रजनी जैन आदींसह शेकडो हिंदू बांधव आणि महिला उपस्थित होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत। दरवर्षी आपल्या गावी गेल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एकदा तरी नव्या झाडांची लागवड करतात। यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूंची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच अवाकाडो या परदेशी फळांची लागवड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। आज केलेल्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी स्वतः हातात फावडे आणि झारी घेत अवाकाडोचे झाड लावले। आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या अवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोड पीक म्हणून अवाकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केलाय। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावाच्या परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरित्या येतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा सांगितलंय। त्यामुळे इथे केलेला अवाकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री वाटते। तसं झाल्यास स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी अशा बेरीवर्गीय वनस्पतींची लागवड करणाऱ्या या पट्ट्यात शेतकऱ्यांना अवाकाडो लागवडीतून नवीन नगदी उत्पन्न देणारं आणखीन एक पीक सापडेल असा त्यांना विश्वास आहे। त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा त्यांनी प्रयत्न आपल्या शेतात केलाय।
यावेळी त्यांच्यासोबत दरे गावातील ग्रामस्थ आणि शिंदे यांचे सर्व सहकारीही आवर्जून उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकच बॅनर झळकले. ठाण्यातील पडवळनगर परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा खांद्यावर हात टाकलेला आठवणीतील उजाळा देणारा भावनिक फोटो झळकलाय. महाराष्ट्रासाठी आणि मराठा माणसाच्या हितासाठी एकत्र असं या बॅनरवर नमूद करण्यात आलं असून सध्या हा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात लागल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.